Welcome, sir. या Good evening, sir. Good evening. गुड इव्हनिंग बसा. Thank you. कुठून आलात बरं तुम्ही? सर माझं मूळ गाव बावडा आहे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी सध्या वाकडेवाडी पुणे येत राहतो. ओके, काय करता बरं वाकडे पुरीला? सर माझे वडील कृषी सहाय्यक आहेत, कॉलेज वगैरे करतील पुण्यामध्ये. त्यामुळे Okay. सर बर, तुम्ही बी.टेक केलेलं आहे. येस. ओके, सो ॲग्रिकल्चर मध्ये करिअर करायचा विचार नाही केला का तुम्ही? नाही सर, त्याचं कारण असं होतं की मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे आवडता, या बेसवर मी इंजिनिअरिंग फील्डमध्ये माझं ऍडमिशन करून घेतलं. ओके, मग आता मॅथ्स मधला इंटरेस्ट गेला का तुमचा एवढ्या दिवसात? नाही सर, मला असं वाटतं की तो चेंज होत गेला, शिफ्ट होत गेला की प्रशासनावर. मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा अपॉर्च्युनिटी सर्च करत होतो, त्यावेळेस मला असं वाटलं की लॉंग टर्म करिअर जे आहे आपण ते प्रशासनामध्ये करू शकतो. इंटरेस्ट प्रशासनात काय यायचं बरं तुम्हाला? सर माझे क्वालिटीज आहेत यांच्या, कारण की मी त्यावेळी ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी मला असं जाणवलं की जे सामान्य प्रशासन आहेत त्यामध्ये जे गुण लागतात ते आपल्यामध्ये आहेत. जसे की आपण आपल्या जे सहकार्य आहेत आपल्या, त्यांच्या सोबत आपण सहकार्य करून एक चांगली सेवा देऊ शकतो. तसेच एक पब्लिक कॉन्टॅक्ट ठेवू शकतो आपण, चांगले एक कम्युनिकेटर आहे. हे दोन क्वालिटी मला वाटलं सर की त्याच्यामुळे तर तुम्ही प्रायव्हेट मध्ये पण चांगलं काम करू शकता, तुम्ही स्वतःची कंपनी उभी करू शकता, तुम्ही चांगलं टीम वर्क चांगलं करू शकता, चांगली टीम घेऊन एखादी कंपनी उभी राहू शकते, पब्लिक कॉन्टॅक्ट चांगले, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात. हे सर, पण जो डायरेक्ट फायदा होतो आपल्या कामाचा, आपल्या हार्डवर्कचा, तो मला असं वाटतं की सामान्य माणसाला होतो या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. त्यामुळे मला असं वाटलं की इकडून पण करू शकता की तुम्ही जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन्स काय आजच्या डेटमध्ये, तुम्ही जर अशी काही गोष्ट तयार केली की जी सर्वसामान्यांना एखादी सेवा देऊ शकते, कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देऊ शकता तुम्ही. हे सर, पण या गोष्टीचा मला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा फायदा होणार आहे. कारण येत्या काळात अजून टेक्नॉलॉजीमध्ये जे ऍडव्हान्समेंट होणार आहे त्याची मला असं वाटतं की लवकर ओळख होणार, या माझ्या डिग्रीज त्यामध्ये फायदा होईल मला. तुमचे प्रेफरन्सेस कसे आहेत बरं? सर, पहिला प्रेफरन्स माझा डेप्युटी कलेक्टर आहे, दुसरा सीओ क्लास 1, तिसरा बीडीओ. डीवायएसपी का नाही बरं? सर, डीवायएसपी यामध्ये पोस्ट नाही अवेलेबल, त्यामुळे बरं, जर असती तर मग सर नक्कीच दिलं असतं डीवायएसपी. पहिला की दुसरा? सर दुसरं दिलं असतं. का बरं? सर, डेप्युटी कलेक्टर हे माझ्या आधीपासून एक एम राहिलं होतं, कारण की यामध्ये एक भरपूर डायमेन्शन्स मध्ये काम करू शकतो आपण, जे की डीवायएसपी फक्त एक पोलीस प्रशासनापुरतं मर्यादित आहे. बरं, डेप्युटी कलेक्टर या पदाची कर्तव्य सांगा बरं. सर, डेप्युटी कलेक्टरच्या या पदाची कर्तव्य त्यांच्या अलोकेट केलेल्या पदानुसार असतात. सर्वात महत्त्वाचं त्यांचे एसडीएम जे आहे, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर, त्याचप्रमाणे त्यांना कायदा सुव्यवस्था तसेच महसूल या दोन विभागामध्ये कामे असतात. तसेच त्यांना एक डेप्युटेशनवर महसूल सोडून इतर पोस्टवर त्यांची नियुक्ती होत असते. तसेच डेप्युटी कलेक्टर रेसिडेन्शियल असेल, डेप्युटी कलेक्टर इलेक्शन असेल, इतर पोस्टवर त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती होत असते, त्याप्रमाणे त्यांची कार्य असतात. बरं, आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आहे, तुम्ही जी डिग्री घेतलेली आहे, उद्या याचा आपल्याला जे आहे महिला सुरक्षेसाठी जर उपयोग करायचा म्हटला तर कसं करता येईल बरं? एनसीआरबी येत्या काळात भरपूर यामध्ये ऍडव्हान्समेंट आणणार आहे. जसं की एक AI बेस्ड जो एक मोठा बिग डाटा जो आहे त्यावरचं गोळा करून त्यामध्ये पॅटर्न्स असतील, त्यामध्ये हॉटस्पॉट असतील, ते शोधून त्यावर गुन्ह्यांवर कसे आपण पोलीस प्रशासनामध्ये त्यावर ऍक्शन घेऊ शकतो. तसेच जे इतर गुन्हे आहेत त्यामध्ये ट्रॅफिकिंग सोबत इतर जे इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा त्यामध्ये होऊ शकतो AIचा वापर. पुण्यातून तुम्ही आलेला आहात, पुण्यात सध्या वास्तव्याला. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर युथ ड्रग्सच्या आहारी जात आहे, क्राईम मध्ये आपल्याला दिसतोय की 14, 15, 16 वर्षाची मुलं जी आहेत ती इन्व्हॉल्व आहे. काय कारण आहे बरं याचं? सर, पुण्यामध्ये सर ड्रग्सचं कनेक्शन सापडलं होतं. त्यावेळी सर कायदा सुव्यवस्थेची यामध्ये काही रोल कमी दिसून येतो यामध्ये, त्यामुळे पहिलं कारण आहे. दुसरं म्हणजे सर जे इलिगल बार्स असतील तसेच तस्करीचे काही गुन्हे करत असतील, त्यामुळे येथे ड्रग्स किंवा तरुणाई ड्रग्सच्या आहारी जाते असं दिसून येतं.
बरं, नाईट लाईफ बद्दल काय मत आहे बरं तुमचं? पुण्याची नाईट लाईफ असली पाहिजे का बरं? येस सर, नाईट लाईफ यामध्ये एक इकॉनॉमिकचा एक पार्ट आहे. नाईट लाईफ म्हणजे फक्त रेग्युलेट केलं जाणं आवश्यक आहे. आता ऑलरेडी पोलीस यंत्रणेवर ताण आहे बघा, तुम्हाला दिसून येत असेल बातम्यांमध्ये. यातून पोलीस यंत्रणेवरचा ताण किंवा प्रशासनावरचा ताण वाढणार नाही का मग? येस सर, प्रशासन लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम्स वगैरे क्रिएट होणार नाहीत का? येस सर, प्रशासनामध्ये त्या बाबतीत एक बदल घडवून आणणं गरजेचं आहे नाईट लाईफ संबंधी. जसे की आपण लंडन, न्यूयॉर्क यासारख्या देशांमध्ये नाईट मेअर नावाची एक कन्सेप्ट आलेली आहे नाईट लाईफ रेग्युलेट करण्यासाठी. त्याशी काही संलग्न किंवा त्याशी संबंधित काही आपण करू शकतो का, यावर ते ऑप्शन तपासून पाहिले पाहिजे. बर, गव्हर्नमेंट क्वार्टर्स मध्ये राहता तुम्ही बघा, तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसून येतं बघा, हे फार 70-80 वर्षापूर्वी बांधलेले पण कन्स्ट्रक्शन दिसून येतं. खूप खराब इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला दिसून येतं. काय समस्या आहेत बरं गव्हर्नमेंट क्वार्टर्स मध्ये राहणाऱ्या जे काही सरकारी लोक आहेत किंवा बाकीच्या पण याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत बरं त्यांचे? सर, इन्फ्रास्ट्रक्चर खराब असल्यामुळे कदाचित 100 वर्ष जुने इन्फ्रास्ट्रक्चर आहे पुण्यामध्ये काही जुने. तसंच त्यामध्ये सर ऑफिस जे आहे त्यामध्ये आणि जो त्यांच्या रहिवासी जे स्थळ आहे त्यामध्ये भरपूर अंतर असतं. तसेच त्यामध्ये सर इतर सॅनिटेशनच्या वगैरे व्यवस्था असतात, त्यामध्ये फार दुरावस्था झालेली दिसून येते. हे 3 मी सांगू शकतो. बर, खडकीच्या इथं बघा तुम्ही राहता बघा, बरोबर. खडकीचं युद्ध कधी झालं बरं माहिती आहे का तुम्हाला? बॅटल ऑफ खडकी अंदाजे सांगू शकतो. हा, सांगू शकता, गेस करू शकता. 1818च्या सुमारास जातो. बरोबर. कोणत्या मोठ्या काही युद्धाचा पार्ट होता बरं खडकीचं युद्ध? हे सर तिसरे इंग्रज मराठा युद्ध होतं, त्याचं पार्ट होतं. बरोबर. कोहिनूर इस्टेट, नॅसॅक डायमंड माहिती आहे का तुम्हाला? जो बघा, हे तिसरंच युद्ध जेव्हा हरलं खडकीचं तेव्हा घेऊन गेले होते बघा ब्रिटिशर्स. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्याबद्दल सांगू शकता का तुम्ही योगदान? साहित्य क्षेत्रातलं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. त्यांनी आर्थिक आणि जे सामाजिक आहे, 2 बाबतीत साहित्याची निर्मिती केली असं दिसून येतं सर. सामाजिक बाबतीत त्यांचं जे विद्रोही साहित्यामध्ये जे सुरुवात झाली होती त्यांच्यापासून झाले सांगता येतं. तसंच आर्थिक साहित्य बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी विद्रोही साहित्य नव्हतं का? येस सर, त्यांच्या आधी होतं, पण एक एक्सटेन्सिव्ह प्रमाण जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरित झालेल्या पिढीनं पुढे घडून आणलं असं दिसून येतं. बरं, ठीक आहे. एआयचा तुम्ही मेन्शन केलं बघा, जेमिनी एआय प्लॅटफॉर्म माहिती आहे का तुम्हाला? येस सर. कोणाचा आहे बरं जेमिनी एआय प्लॅटफॉर्म? सर गुगलचा आहे. बरोबर. त्याचा बघा आता महिला सक्षमीकरणासाठी कसा वापर करू शकतो बरं आपण? कोणत्या पण एआय टेक्नॉलॉजीचा? सर यामध्ये काही ऍप्सचा यामध्ये वापर होऊ शकतो. त्यामध्ये भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने त्या बाबतीत इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत भरपूर. जे ई क्लासरूम्स असतील त्यामध्ये जे महिला सबलीकरण संबंधीचे साहित्य आहे, तसेच एक वुमन फ्रेंडली स्कूल ही जी कन्सेप्ट आहे ती एआय शी संबंधित आहे. ब्लेचली डिक्लेरेशन बद्दल माहिती आहे का बरं तुम्हाला? सॉरी सर, सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड आहे बघा, एआय सेफ्टीच्या रिलेटेड. ओके. ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये आहेत म्हणलं तुम्ही. ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये बघा तुम्हाला असं दिसून येतं बघा की हे जे काही इन्स्टिट्यूशन आहेत मोठ्या, या सगळ्या रिसर्च न करता बघा फक्त पांढऱ्या हत्ती जसं म्हणतो आपण तसं झालेले आहेत बघा. कोणत्याच नवीन व्हरायटी वगैरे थोडं थंडावलेलं दिसतं बघा हे काम. तुम्हाला कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? सर पूर्णतः हा आरोप मला असं वाटतं की चुकीचं ठरेल, कारण की भरपूर अशा संशोधन कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर मी स्पेसिफिक भरपूर मी ऐकलेले आहेत. त्यामध्ये भरपूर सेमिनार्स मी अटेंड केलेले आहेत. त्यामध्ये भरपूर संशोधक आहेत जे तळागाळाच्या स्तरावर जाऊन लोकांमध्ये नवीन ज्या ब्रीड्स आहेत जनावरांच्या, तसेच ज्या संकरित जाती पिकांच्या, त्यावर जागृती करून घडवून आणतात. कोहिनूर हिरा जो आहे त्याच्याबद्दल माहिती आहे का तुम्हाला? येस सर. कुठे आहे सध्या कोहिनूर हिरा? सर ब्रिटन देशात आहे, पण त्यावर स्पेसिफिक स्पेस रिकॉर्ड. बर, तुम्ही मतदान केलेलं होतं का आता लोकसभेला मत? येस सर. आधी लावतात का नंतर लावतात? सही आधी लावतोस. कन्फर्म आहे? येस. बरं, व्हीव्हीपॅट होतं का तुम्ही मतदान केलं तेव्हा? येस.
काय लॉंग फॉर्म आहे व्हीव्हीपॅटचा? सर वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट रोल. काय असलं सिग्निफिकन्स? सर त्यामध्ये सर एक मतदान केलेलं जे मतदान आहे ते कन्फर्म त्याने जे केलंय त्याच उमेदवाराला झालेलं आहे का कन्फर्म करण्यासाठी व्हीव्हीपॅटचा वापर केला. किती सेकंदासाठी दिसतं बरं आपल्याला ते? सर 7 सेकंद दिसतं. बरं, तुम्ही बघितलं होतं Yes. जे बटन दाबलं त्यांनाच गेलंय मतदान म्हणून? येस. ओके, मला सांगा महाराष्ट्राला आजवर महिला मुख्यमंत्री का नाही लाभल्या बरं? तर त्यामध्ये महिला नेत्यांचा जो टक्का आहे तो महाराष्ट्रामध्ये कमी दिसून येतो आणि जी पॉलिटिकल जी विल जी आहे ती सुद्धा कमी दिसून येते. त्यामुळे मला असं वाटतं 2 कारण आहेत की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. हॅव नाईस डे सर.